राजकारणात यायचं हे तू काय 15-16 म्हणजे आबा गेल्यानंतर असं झालं की तुला वाटलं की आपण हे पुढे नेलं पाहिजे, काय म्हणजे कसं झालं? मी आईचा म्हणजे भार बघत होतो. एक पद्धत अशी आहे की आपल्या कुटुंबाचा संपर्क मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांनी विश्वास ठेवला होता. लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून होत्या. सुखदुःखात मिसळायची पद्धत जुनी पद्धत आमची आहे आणि त्यामुळे आईला हे सगळं फिरायला जमत नाही किंवा ती तिच्या पद्धतीने फिरते, त्यात आपलाही कुठेतरी हातभार लागला पाहिजे. सुरुवातीला मम्मी बरोबर स्मिता दीदी फिरायची, त्यांच्याबरोबर मी फिरायचो. त्याच्यानंतर नगरपालिका तासगावची लागली. घर टू घर प्रचाराची पहिली संधी मला त्यावेळेस मिळाली होती आणि त्याच्यानंतर स्मिता दीदी पुण्याला आल्यानंतर आईबरोबर मी फिरायला लागलो. माझे चुलते पण दोघं थोडेफार लक्ष द्यायचे, तर चांगलं लक्ष त्यांचं असायचं. तर आईचा भार हलका व्हावा म्हणून सुरुवात केली. त्यातनं लोकांच्या अडचणी समजत गेल्या. आता आपण फोन केल्यानंतर अधिकारी ऐकतायत, मी विनंती असंच बोलायचो, तर अधिकारी रिस्पॉन्स द्यायचे. अधिकाऱ्यांनाही ते भावायचं. अधिकारी काम करत गेले, मी काम करत गेलो आणि त्यातून लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढत गेल्या आणि मी त्या अपेक्षा पूर्ण करत वेळोवेळी